ओम साईराम. अध्याय 13वा. भीमाजी पाटील क्षयमुक्त झाले. श्री गणेशाय नमः. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे भीमाजी पाटील नावाचे श्रीमंत गृहस्थ राहत होते. ते प्रेमळ आणि उदार होते. त्यांच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचे नेहमी राबता असे. ते सर्वांचे आदरातिथ्य करायचे. 1909 साली त्यांना क्षयरोग झाला. त्यामुळे ते अंथरुणाला खिळले. वारंवार येणाऱ्या खोकल्याची उबळ, सततच येणारा ताप आणि इतर त्रासांमुळे ते खंगून गेले होते. त्यांच्या घरच्या मंडळींनी नामांकित वैद्य डॉक्टर केले, देवाधिकांना नवस केले, पण व्यर्थ. काही उपयोग झाला नाही. दुखणे वाढतच गेले. कुटुंबियांनी त्यांच्या जगण्याची आशाच सोडली होती. पाटीलही आजाराला कंटाळले होते. ते देवाकडे मरण मागत होते, पण तेही येत नव्हते. ते पुरते खचून गेले होते. एके दिवशी त्यांना नानासाहेब चांदूरकरांची आठवण झाली. त्यांनी चांदूरकरांना पत्र पाठवले. त्यात त्यांनी आपल्या दुर्धर व्याधींबद्दल लिहिले आणि त्यांच्या भेटीची इच्छाही व्यक्त केली. पत्र वाचून नानासाहेबांना खूप वाईट वाटले. त्यांनी पाटलांना पत्राचे उत्तर पाठवले. त्यात त्यांनी श्री साईबाबांचे लीला वर्णन करून पाटलांना श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत जाण्याचा सल्ला दिला. नानासाहेबांचे पत्र वाचल्यावर पाटलांना थोडा धीर आला. आपल्या आजारावर काहीतरी चांगला उपचार मिळेल याची त्यांना आशा वाटू लागली. श्री बाबांच्या लीलांचे वर्णन ऐकून त्यांना कधी एकदा बाबांना भेटतो असे झाले होते. त्यांनी घरातील मंडळींना शिर्डीत जाण्याची तयारी करण्यास सांगितली. बरोबर विश्वासू मंडळी घेऊन पाटील शिर्डीत आले. त्यांची गाडी मशिदीच्या चौकाजवळ थांबली. दोघा चौघांनी त्यांना उचलून बाबांसमोर आणले. त्यावेळी नानासाहेब व माधवराव तेथेच होते. पाटलांना पाहून बाबा माधवरावांना म्हणाले, शाम्या, असे किती चोर आणून तू माझ्या अंगावर घालणार आहेस? तुझी ही कृती बरी नव्हे. यावर माधवराव काही बोलले नाहीत. भीमाजी पाटलांनी बाबांच्या चरणावर डोके ठेवून, बाबा माझ्यावर कृपा करा, मला वाचवा, अशी अर्थ त्यांनी विनंती केली. त्यांची व्यथा पाहून बाबांना दया आली. ते म्हणाले, बाबा रे, भिवू नको. ज्या क्षणी तू शिर्डीत पाय ठेवलास त्या क्षणी तुझे भोग संपले. अरे, इथला फकीर फार दयाळू आहे. तो दुःख दूर करतो, प्रेमाने जवळ घेतो. तो श्रद्धाभावाने त्यांच्या मशिदीत येतो. तो सुखावर आरूढ होतो. त्यावेळी साईबाबांची वचने ऐकून भीमाजींची चिंता सरली. पाटील थोडा वेळ साईंच्या संगतीत होते, पण त्या अवधीत श्रींच्या कृपेने त्यांना वारंवार येणाऱ्या रक्ताच्या उलट्या थांबल्या. बाबांच्या सांगण्यावरून ते भीमाबाईच्या घरी राहिले. काही दिवसांनी पूर्ण बरे होऊन ते जुन्नरला परतले. ते बाबांचे भक्त झाले. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य श्री साईनामातच घालवले. बाळा शिंप्याचा हिवताप घालविला. शिर्डीत बाळा गणपत नावाचा एक शिंपी राहत होता. तो साई भक्त होता. एके दिवशी त्याला थंडी वाजून ताप भरला. त्याने बरेच औषध उपचार केले. त्या उपचारांनी त्यांना तात्पुरते बरे वाटायचे, पण ताप काही जात नव्हता. शेवटी तो बाबांना शरण गेला. त्यांच्या चरणी डोके ठेवून आर्ततेने म्हणाला, बाबा, मी काय पाप केले म्हणून हा हिवताप माझी पाठ सोडत नाही? मी औषधोपचार करून थकलो, पण काहीच फरक पडत नाही. आता तुम्हीच मला वाचवू शकतात. त्याचे बोलणे ऐकून बाबांना दया आली. ते म्हणाले, बाळा, धीर सोडू नकोस. गावातील महालक्ष्मीच्या देवळाजवळ जाऊन एका काळ्या कुत्र्याला दहीभात खायला दे, तू बरा होशील. साईंचे वचन ऐकून बाळाला हायसे वाटले. तो दहीभात घेऊन महालक्ष्मीच्या देवळाजवळ आला. तेथे एक काळे कुत्रे दिसले. त्याने त्याला दहीभात खायला दिला. तेव्हापासून बाळाचा ताप उतरला. त्याला बरे वाटू लागले. श्री साईबाबांच्या कृपेने व्याधींचे निरसन. प्रदीर्घ आजाराने गांजलेल्या अनेक लोकांना श्री बाबांकडे येत असत. ते त्यांना योग्य मार्गदर्शन करून व्याधीमुक्त करीत. एकदा श्रीमंत बुट्टी पोटदुखीने संत्रस्त होते. त्यांना वरचेवर जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. पुष्कळ उपचार केले, पण काही उपयोग झाला नाही. व्याधीने ते इतके अशक्त झाले की त्यांना बाबांच्या दर्शनासाठी जाता येईना. ते वृत्त करताच बाबांनी त्यांना मशिदीत बोलवून घेतले. त्यांना आपल्यासमोर बसवले. ते बुट्टींना म्हणाले, आता उलटी केली वा शौचाला गेलात तर खबरदार, माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवा. बाबांचे शब्द बापूसाहेबांना उद्देशून नसून त्यांच्या व्याधींना होते. त्या शब्दाचा दरारा एवढा मोठा होता की बुट्टीची व्याधीच पळून गेली. त्यांना बरे वाटू लागले. एकदा आळंदीचा एक स्वामी बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांना कानाचे दुखणे होते. कान इतका ठणकायचा की त्यांना रात्र झोप येत नसे. व्याधीमुक्त होण्यासाठी त्यांनी अनेक उपचार केले, पण उपयोग झाला नाही. मुंबईच्या डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. ते जेव्हा मशिदीत दर्शनासाठी आले तेव्हा त्यांनी बाबांना कान बरा करण्याची विनंती केली. अल्लाह अच्छा करेगा असा आशीर्वाद देऊन बाबांनी त्यांना काही उपाय सांगितले. स्वामी आळंदीला परतल्यावर 8च दिवसात त्यांचे पत्र आले. त्यात मजकूर होता, बाबांच्या आशीर्वादाने माझ्या कानाचा ठणका त्वरित थांबला. थोडी सूज होती म्हणून मी मुंबईच्या डॉक्टरांकडे गेलो. तोपर्यंत सूजही कमी झाली. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगितले. बाबांच्या कृपेने मी या व्याधीतून मुक्त झालो. त्यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम.
मशिदीच्या सभामंडपाच्या फरशीचे काम सुरू करण्यापूर्वी आठवडाभर आधी काका महानजी जुलाबाचा त्रास होऊ लागला तेव्हा औषधोपचार न करताच बाबांना जेव्हा बरे वाटायचे तेव्हा तेव्हा ते करतील असा विचार करून ते गप्प राहिले. जुलाबाचे प्रमाण वाढले तेव्हा बाबांच्या आरतीचे सेवा चुकू नये म्हणून ते मशिदीमध्येच बाहेरच्या बाजूला अंधाऱ्या जागी एक पाण्याचा तांब्या भरून ठेवू लागले. बाबांची सेवा करताना पोटात कळ आली की ते तांबे घेऊन पटकन बाहेर जाऊन येत. फरशीचे काम सुरू करण्यापूर्वी मंडळींनी बाबांची आज्ञा मागितली. तेव्हा आम्ही लेंडीबागेतून परतल्यावर सुरुवात करा असे सांगून बाबा निघाले. ते परतून आल्यावर तेव्हा मुंबईचे व कोपरगावचे काही भक्त त्यांच्या दर्शनासाठी आले होते. तेवढ्यात पटांगणात तेथे रथ ठेवीत असत तेथे कुदळ मारून मजुराने फरशीच्या कामास सुरुवात केली. तो आवाज ऐकताच बाबा संतापले. हातात चटका घेऊन ते मोठ्याने ओरडून म्हणाले, कुदळ कोण मारतोय? थांब, मी तुला कमरेतच लटका करतो. बाबांच्या रुद्रावतार बघून कुदळ मारणारा पळून गेला. तेथे असलेले मंडळीही पळाली. काका महानजी सुद्धा घाबरून उठले. बाबांनी त्यांचा हात धरून त्यांना खाली बसवले. त्यावेळी त्यांचे लक्ष खाली पडलेल्या एका थैलीकडे गेले. त्या थैलीत शेरभर भाजलेले शेंगदाणे होते. बाबांनी मुठभर शेंगदाणे काढले. ते काकांना खावास दिले. स्वतःही खाऊ लागले. मग ते पाणी प्यायले आणि काकांनाही पाणी प्यायला दिले. एवढे झाल्यावर ते म्हणाले, काका, आजपासून तुझे जुलाब बंद. आता बाहेर जाऊन सर्व मंडळींना बोलून आण. बाबांच्या आज्ञेप्रमाणे काकांनी सर्व मंडळींना मशिदीत बोलून आणले. मशीद दर्शनार्थींनी भरून गेली. फरशीच्या कामास सुरुवात झाली. त्यानंतर काकांना जुलाबाचा त्रास झाला नाही. हरिदास दत्तोपंत नावाचे एक गृहस्थ होते. त्यांना 14 वर्ष पोटदुखीचा त्रास होता. बाबांची कीर्ती ऐकून ते शिर्डीत आले. त्यांच्या चरणावर डोके ठेवून म्हणाले, बाबा, या पोटदुखीने मी खूप हैराण झालो आहे. सध्या इतका त्रास होतो आहे की वेदना सहनच होत नाही. या जन्मी मी कोणालाही छळले नाही, त्रास दिला नाही, पण या पोटदुखीने मी पूर्वकर्मच भोगत आहे. याची अवस्था पाहून बाबांनी आपला वरद हस्त त्यांच्या डोक्यावर ठेवला. बरे वाटेल असे म्हणून त्यांना विभूती दिली. बाबांच्या सांगण्यावरून ते काही दिवस शिर्डीत राहिले आणि पूर्ण बरे होऊन आपल्या घरी गेले. काका महानजी यांचे थोरले बंधू गंगाधर पंत यांना सुद्धा पोटदुखीचा त्रास होता. त्यांनी बाबांना आपले दुखणे सांगितले. बाबांनी त्यांच्या पोटाला हात लावून, येथे दुखते का असे विचारले. त्यांनी होय असे उत्तर दिले. बाबा म्हणाले, हे दुखणे अल्ला बरे करेल. तेव्हापासून गंगाधर पंतांची पोटदुखीचा त्रास कायमचा बरा झाला. नानासाहेब चांदोरकरांची पोटदुखी बाबांनीच बरी केली. बाबांनी त्यांना बर्फी तुपात घालून खाव्यास सांगितली. या उपायाने चांदोरकरांना बरे वाटले. माधवराव देशपांडे यांना मूळव्याधीचा पुन्हा त्रास होऊ लागला. बाबांनी पूर्वी काढा करून दिला होता म्हणून ते आताही काढा करून प्यायले, पण झाले भलतेच. आराम न पडता त्रास अधिकच वाढला. पुढे बाबांच्या कृपेने माधवरावांची व्याधी बरी झाली. अध्याय 13 समाप्त. ओम साईराम.